मुंजाचा दोष म्हणजे नेमकं काय? आता मुंजेचा दोष असल्यानंतर नेमके काय परिणाम भोगावे लागतात, हे आधी आपण पाहू. त्यानंतर मी त्याचा उपाय तुम्हाला शेवटी सांगणार आहे. मुंजेचा दोष जर आपल्या कुटुंबामध्ये असेल किंवा आपल्या फॅमिलीमध्ये तो दोष असेल, तर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात, त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येतात, मुलांची विवाह जमताना त्याच्यामध्ये अडचणी येतात किंवा विवाह जमतच नाहीत. 2-3 जर मुलं असतील तर त्यापैकी एकाचा तरी विवाह होतच नाही. असे काही प्रकार मुंजाचा दोष असेल, तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिवारातल्या मुलांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. तर त्यासाठी श्रावण महिन्यातल्या अमावास्येला जर मुंजाचा दोष जाण्यासाठी बालकांना म्हणजे 8 वर्षाच्या आतील बालकांना तुम्ही अन्नदान आणि वस्त्रदान जर केलं किंवा श्रावण महिन्यातल्या शनिवारी, पण शनिवारपेक्षा अमावास्येला केलेलं उत्तम. त्या दिवशी जर त्याला आपण मुंजे म्हणतो, की जे 8 वर्षाच्या मधली मुलं असतात, त्यांना मिनिमम 5, कारण श्रावण महिन्यामध्ये दर शनिवारी 1 मुंजे जीव घालणं फार गरजेचं असतं. जर दर शनिवारी तुम्हाला जमलं नसेल, तर या अमावास्येला तुम्ही एकाच वेळेला 5 बालकांना जे 8 वर्षाच्या आतील असतील, अशा बालकांना अन्नदान केलं, वस्त्रदान केलं आणि त्यासोबतच तुमच्या पिढीजात प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा बरेच जण त्याला पित्तरजी पण म्हणतात. तर पित्तरजीची मूर्ती असेल किंवा एखादी स्थापना तुमच्या शेतामध्ये किंवा गावामध्ये कुठे असेल, तर तिथे जाऊन त्याला अभिषेक करून, जे पित्तरजीला किंवा पित्तरजी नसेल तर मारुतीला अभिषेक करून जर तुम्ही 5 बालकांना अन्नदान किंवा भोजन दिलं आणि त्यासोबत त्यांना वस्त्र दिलं. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, की मुंजाला साखर भाताचा नैवेद्य म्हणजे केशर भाताचा नैवेद्य फार महत्त्वाचा आहे. तो नैवेद्य तोच अन्नदानामध्ये सुद्धा मुंजाला खाऊ घालायचा आहे. जेणेकरून तुमच्या घरातील मुंजाचा दोष आहे, तो त्याची जी तीव्रता आहे ती कमी होईल आणि वर्षभरामध्ये तुमच्या घरातील मुलांना त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, करिअरमध्ये असतील किंवा वैवाहिक समस्या असतील लग्नाच्या बाबतीतल्या, त्या पण कमी होतील. तर नक्कीच तुम्ही मुंजाच्या दोषासाठी या श्रावण महिन्यातल्या अमावास्येला 5 बालकांना अन्नदान करा, वस्त्रदान करा. आपल्या ऐपतीनुसार ह्या गोष्टी करायच्या आहेत. जय गुरुदेव.